कल्याण तालुका के आंबेवाली गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी गांव देवी माते की वर्धापन दिन 16 का आयोजन आज दिनांक 18 फरवरी 2025 को गांव देवी माता भक्त श्री हरिभाव सावलाराम पाटिल, भोपी रमेश चंद्र पाटिल तथा आंबेवाली गांव के ग्रामस्थ मंडल ओम साई मित्र मंडल, दीपक स्पोर्ट क्लब, जय हनुमान मित्र मंडल, जय हनुमान ब्रास बैंड, श्री सिद्धि विनायक मित्र मंडल, सर्व महिला मंडल व सर्व बचत गट महिला मंडल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर गांव देवी माते की अभिषेक, महापूजा, प्रतिमा पूजा, सत्यनारायण की महापूजा, हवन, भजन, कीर्तन, हरिपाठ, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व आंबेवाली गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर गांव देवी माते की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आगे पीछे कर लेना। मैं लिख लूँ खर्चा देने। Thank you.
है ना इधर खड़ा है आप इधर भगवान
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, या ठिकाणी झाडाझुडपात ही गावदेवी होती। त्यावेळी मंदिराचा काही भाग तिला नव्हता, उघड्यावरती उन्हात तानात वाऱ्या पाण्यात पडलेली होती। बाबांना वयाच्या 12व्या वर्षी देवींचा आविष्कार झाला व त्या देवींच्या आविष्कारामध्ये बाबांना देवी निघाल्यानंतर कारवा देवी ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी देवरुंगचे बाबा गुरुवर्य परशुराम सोरगे यांनी बाबांना दीक्षा दिली। गुरुमंत्र घेऊन त्याच्यानंतर बाबा इथे सेवेला लागले। 2 वेळा बाबांच्या मनोभावनेने यथाशक्ती गाववाल्यांचा सगळ्यांचा हातभार घेऊन 2 वेळा हा मंदिर बाबाने बांधण्याचा कार्यक्रम केला। पहिला बांधला तो साधा कौलांचा आणि लाकडाचा होता। त्याच्यानंतर पुन्हा बाबांनी त्याच्या बाबतीमध्ये विषय घेतला आणि त्या विषयाला अनुसरून इकडनं तिकडनं गोरगरिबांच्या सर्वांच्या यथाशक्ती यथामतीमध्ये मिळालेल्या देणगीनुसार हा मंदिर बाबाने उभा केला आणि कार्यरत बाबा त्यावेळेपासून या देवीची सेवा करतात नित्य नेमाने रोज। या ठिकाणी अनेक भाविक भक्तजन येतात, आपल्या देवीला गाराणे सांगतात। तो गाराणा ऐकून बाबा देवीला कौल लावून आणि त्यांचे दुःख निवारण्याचे कार्य करतात। इथे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात की जे धार्मिक कार्याला अनुसरून असतील। इथे वावगा प्रकार जो धार्मिक कार्याला परमार्थिक मार्गाला अनुसरून नाही असा कोणताही प्रकार वारपासून झाला नाही आणि याच्या पुढेही होणार नाही। नवरात्रीमध्ये 9 दिवसाची नवरात्र होते, त्याच्यानंतर हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होतो असे आणि एक गाव देवीची पालखी होते। असे 3 कार्यक्रम सकाळपासून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला देवीचा अभिषेक होतो, त्याच्यानंतर सत्यनारायणाची महापूजा होते, मग होम अभिषेक आरती आणि मग महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होतो। गावदेवी मातेचरणी हीच प्रार्थना करीन, ज्या स्वरूपाने तू जागृत स्वरूपी भक्तांना कौल देते त्याच रूपाने तू जागृत राहून इथे आलेल्या प्रत्येक भोल्या भाविक भक्ताचे दुःख दारिद्र्य चिंता क्लेश भय निद्रा मैथून काम क्रोध मद मोह माया मत्सरारूपी दृष्ट शक्तीचा नाश करून त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान गतीचा भाग दे। त्यांच्या मुलाबाळांना सद्बुद्धी देऊन शिक्षण मार्गात त्यांना यश गती दे। ह्या गावातून असे अनेक तुझ्या या गावदेवी देवाच्या नावाने विद्यार्थी पुढे जाऊन ते पदवीधर होऊन आणि नाव लौकिक झालं पाहिजे। तुझी कृपा दृष्टी येणाऱ्या प्रत्येक भक्तावर राहिली पाहिजे आणि जशी तू जागृत स्वरूपी हे कार्यक्रम चालू करून घेतलेत ते असेच चालू पुढे राहिले पाहिजे। माझी भावना अशी आहे की या गावदेवीच्या मंदिरात मी लहानपणापासून असताना पूजा पात्रा करून या गावदेवीची सेवा करून आणि त्या पद्धतीने आजपर्यंत गावात सर्व माय लेकरांना सर्वांना घेऊन या गावदेवीची यात्रा त्याच पद्धतीने वर्धापन दिवस त्याच पद्धतीने नवरात्र मी आनंदाच्या स्वरूपात करीत आहो। तशाच रूपाने यथाशक्तीने या काय गोष्टी माझ्यातून होतात तेवढ्या देवीच्या आणि सर्व लोकांच्या सहकार्याने करतो। त्याच रूपाने मी आजपर्यंत सर्व ही जेवढी इथे बालके येतात जेवढी इथे माणसे येतात तेवढ्यांना मी माझ्या अशा देवीचा प्रसाद देतो। त्या प्रसादापासून देवी त्यांना सर्वांना समाधान आणि शांती देतो। अशा प्रकारे मी हा कार्य 10 वर्षाचा असताना हा चालू केला आहे। मी 10 वर्षाचा होतो त्यावेळेला कारव्या डोंगरामध्ये माझी पूर्ण तिथे कारवा डोंगराच्या परशुराम भक्तांनी ही उत्पत्ती केली देवीची। तिथपासून ह्या देवीच्या सेवेला लागलो। त्यावेळेला देवी राणा जंगलामध्ये होती आणि संपूर्ण मातीत होती, इथे काहीच नव्हतं, संपूर्ण जंगल होता। त्यावेळेला मी इथे भक्तीला लागलो आणि भक्तीला लागल्याच्या नंतर या गोष्टी धीरे धीरे होऊन आजपर्यंत या संपूर्ण देवीनी एवढा मोठा मंदिर उभारलेला आहे। अशा पद्धतीने मी हे देवीचं कार्य आणि देवीने सर्व कार्यांना सहकार करून मला सहकार द्यावा आणि त्या रूपाने मी सर्व गावकऱ्यांना आणि सर्वांना घेऊन आजपर्यंत हे कार्य आनंदाने पार पाडतो। देवीची प्रार्थना एकच करतो की आमच्या गावाला आनंदाचा स्वरूप लाभो, बालगोपालांना सर्वांना सुख शांती दे, सर्वांना आनंदाने तुझ्या मंदिरात असेच पद्धतीने जरी माझी ज्योत मावळली तरी तुझा कार्य आनंदाने पार पाडू दे।
कोणाच्या पण हातून पाडित नाही, पण आनंदाने असाच कार्य होता राहू दे ही माझी तिला नम्र विनंती आहे देवीला. गावदेवी माते की जय. खर्चा देने
आया वो आगे पीछे कर लेना। ओके मैं लिख लूँ। बोलो बाबा को खर्चा देने। Yeah.